आज आपण बनवत आहोत चिकन कोफ्ता करी। तर पाहूया त्यासाठी साहित्य। ऑइलमध्ये मिरची लसूण परतून घ्या। त्यात कांदे आपल्या नेहमीप्रमाणे छानसे परतून घ्या। कांदा आणि लसूण ब्राऊन रंगाला होईपर्यंत आपण कांद्याची पात टाकूया। कांद्याची पातला मॉइश्चर आल्यानंतर आपला टोमॅटो टाकून घेऊया। नंतर लाल मिरची आणि कोथिंबीर बेडगी मिरची यांचं छानसं वाटण करून घेऊ। त्यातच आपल्या टोमॅटोला मॉइश्चर आल्यानंतर आपण मसाले घेऊया। गरम मसाला, हळद, आगरी मसाला आणि लाल काश्मीरी पावडर। त्यात पहा खूप छानसं असं तयार झालेलं आहे। त्यात आपण आता काय करूया, आपण केलेलं कोथिंबीर आणि लाल बेडगी मिरचीचं वाटण टाकून घेऊया। कोफ्ते बघा आपले रेडी झालेलेच आहेत। छान सुंदर असे टेस्टी चमचमीत असे कोफ्ते झालेले आहेत। नंतर पहा आपली ग्रेव्ही तयार होत आहे। त्यातच आपले कोफ्ते आपण त्याच्यात एकत्र करून घेऊ। हे पहा कोफ्ते आपण एकजीव त्याच्यात झाले। खूप छान त्यात मॉइश्चर येतो आणि खूप मजा येते खायला। पहा कोफ्ते अगदी रुचकर झालेले आहेत। घरच्या घरी घरच्याच मसाल्यामधून साहित्यामधून रुचकर कोफ्ते कसे करतात ही व्हिडिओ मी अपलोड करत आहे। तर आता पहा खूप छानशी आपली कोफ्ते करी तयार होत आहे। तुम्ही सुद्धा करून पहा। जास्त काही मसाले नाही, आपल्या घरच्या घरी करायची आहे। सोपी रेसिपी आहे। आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।